आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी। संतोष देशमुख हत्येची केस ही उज्ज्वल निकमांनी लढवावी असं निवेदन सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। तर उज्ज्वल निकमांना विनंती केली आहे, त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहतोय असं मुख्यमंत्र्यांनी धस यांच्या मागणीनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे। सोबतच या प्रकरणी सकारात्मक प्रतिसाद असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून ही केस लढवावी असं निवेदन सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं। तर याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना उज्ज्वल निकम यांच्यासोबत फोनवरून बोलणं झालेलं आहे, सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे असं सुद्धा म्हटलंय। तर निकमांना विनंती केली आहे, त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहतोय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली। आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे। मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे। त्यांनी मला सांगितलंय की मला 1-2 दिवस द्या, कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, त्यानुसार मी निर्णय घेतो। पण मी त्यांना विनंती केलेली आहे। मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू।